आष्टी विधानसभा मतदारसंघ दहशतमुक्त करणे, मतदारसंघातील जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणणे, उर्वरित रस्त्याची कामे पूर्ण करणे, त्याचप्रमाणे बेकारीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबवणे आणि रेल्वेचा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न भविष्यात करणार असल्याचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात माध्यमांशी संवाद साधताना अपक्ष उमेदवार व माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की आष्टी मतदारसंघातून माझा विजय निश्चित आहे, कारण की मतदारांनी जी निवडणूक हातात घेतली आहे. कृष्णा खोऱ्याचे पाणी कुकडीच्या माध्यमातून मतदारसंघात आणले आहे. उर्वरित पाणी आणून मतदारसंघाची जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणून मतदारसंघ सुजलम सुफलम बनवायचा आहे. यासाठी भविष्यात प्रयत्न करणार आहे. तसे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या बेकारीवर मात करण्यासाठी मतदारसंघात विशेष उपाययोजना करून तो प्रश्न मार्गी लावणार आहे. याकरिता मतदारसंघात 10 टेक्निकल संस्था सुरू करून त्या ठिकाणी युवकांना टेक्निकल प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे युवकांना शहरात चांगल्या कंपन्या नोकरी मिळू शकतील. यातून बेरोजगारीवर निश्चित मात करता येईल. तसेच 2014मध्ये मी आमदार असताना रस्त्याची अनेक कामे केली आहेत. आता उर्वरित रस्त्याचा प्रश्न येत्या 5 वर्षात पूर्णत्वास नेला जाईल. तसेच रेल्वेचा प्रश्नही अंतिम टप्प्यात आहे. लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. यासाठी मतदारांनी माझे चिन्ह असलेल्या शिट्टीला भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले. पाण्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. शेतीला पाणी उपलब्ध झालं पाहिजे. कुकडीचं पाणी ज्यासाठी मी आष्टी ते मुंबई मोर्चाला ते पाणी आता उपलब्ध झालेलं आहे. याशिवाय मराठवाड्याच्या वाट्याला जे पाणी होतं त्यामध्ये आष्टीचा वाटा 5.68 TMC आहे आणि 1.68चं काम चालू आहे. राहिलेले 4 TMC पाणी हे आपल्याला मिळालं पाहिजे. त्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. काय रोजगाराच्या संदर्भातली काय तुमचं विजन असणार? रोजगारी म्हणजे बेकारी मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण देशात आहे. महाराष्ट्रात आहे, आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या मतदारसंघात सुद्धा आहे. काही प्रमाणामध्ये ती कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. शिक्षण संस्था आम्ही काढल्या, त्या वाढवल्या, हजारो लोकांना नोकऱ्या मिळाल्या. परंतु तेवढ्यावर ते भागत नसून त्यासाठी स्किल्ड माणसं तयार करायची आहेत. म्हणून पुढच्या भविष्यात 10 ITI कॉलेज आष्टी मतदारसंघामध्ये मी निर्माण करणार आहे, ज्यामुळं आमच्या या भागातील लोकांना, तरुणांना कुठल्याही MIDCमध्ये जॉब मिळेल. दळणवळणाची सोय वाढल्याशिवाय खऱ्या अर्थाने विकास होत नाही. आष्टी मतदारसंघामध्ये 14 ते 19 मी बरेचसे रस्ते करण्याचा प्रयत्न केला. काही रस्ते चांगले झालेले आहेत, पण अजूनही अनेक रस्ते व्यवस्थित करण्याची गरज आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. काय वाटतं तुम्हाला की तालुक्यामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये एक सुव्यवस्थापन निर्माण होण्यासाठी काय तुमचं विजन असणार? आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये दहशत जी निर्माण झालेली आहे ती कमी केल्यानंतर सुव्यवस्थापन होणार आहे. आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये बेकारी आहे, ऊसतोडणी कामगारांचा प्रश्न आहे, याशिवाय भूमिहीन शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, याशिवाय गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेल्या अनेक लोकांचाही प्रश्न आहे. त्यांना त्यांचे सातबारे देण्याची आवश्यकता आहे. असे अनेक प्रश्न या मतदारसंघामध्ये पेंडिंग आहेत. हे सर्व प्रश्न भविष्यात मार्गी लावायचे, जेणेकरून एक सुंदर असं आणि चांगलं वातावरण आष्टी आणि पाटोदा व शिरूर तालुक्यात निर्माण होईल. बऱ्याच वर्षाची जुनी मागणी आष्टी ते परळी म्हणजे नगर ते परळी हा रेल्वे मार्ग व्हावा अशी होती. ती आता पूर्णत्वाच्या दिशेने चालू आहे. आष्टी आणि पाटोद्याच्या युगनवाडीपर्यंत रेल्वे येते जाते, परंतु ही रेल्वे पूर्ण बीडपर्यंत लवकर गेली पाहिजे, जेणेकरून हे रेग्युलर चालू होईल. याशिवाय शेतकऱ्यांना लागणारं खतं आणि त्यासाठी
उपलब्ध पाहिजे असलेलं रॅक ज्या ठिकाणी खताची उलाढाल होईल, खत येतील आणि ह्या रॅक फंडवरून वितरित होतील, त्यासाठी आष्टीला रॅक पॉईंट निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जवळ शिरूर हे तिन्ही तालुके अवर्षण प्रवण क्षेत्रग्रस्त आहेत आणि त्यासाठीच्या ज्या सरकारी योजना आहेत, उदाहरणार्थ रोजगार हमी मधून विहीर मिळते, शेततळाचे काम होतात आणि त्यात बांधबंदिस्तीसाठी निधी आहे, फळबागासाठी निधी आहे. परंतु MREGS मध्ये ही होणारी सर्व कामं भ्रष्टाचार मुक्त करायचे. शेतकऱ्यांना अनेक दलाल पैसे घेतात. विहिरीसाठी 10, 20, 25,000 घेतात. शेततळ्यासाठी 30,000 घेतात किंवा फळबागाची जर योजना मंजूर करायची असेल तर त्याला पैसे दिले जातात, घेतले जातात. हे सर्व आपल्याला बंद करायचे आणि कुठलाही शेतकरी असो त्याला मोकळ्या मनाने पंचायत समितीमध्ये जाता येईल आणि त्याची जी योजना असेल ती रोजगार हमीच्या माध्यमातून मंजूर करून घेऊन पूर्ण करता येईल. मी आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील सर्व मतदारांना नम्रतेची विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला माझं चिन्ह शिट्टी आहे. शिट्टी या चिन्हाला आपण बटन दाबून मतदान करावं व मला विधानसभेमध्ये काम करण्याची संधी द्यावी अशी परत एकदा सर्व मतदारांना नम्रतेची विनंती करतो.